अहमदनगरचे भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या सांगता सभेत पावसानं हजेरी लावली। श्रीगोंदात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हर्षवर्धन पाटील यांच्या सभेदरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली। सभेला आलेल्या नागरिकांनी डोक्यावर त्यामुळे खुर्च्या घेतल्या। सुजय विखे यांनी पावसातच भाषण सुरू ठेवलं। लैलेश बारगजे आमचे प्रतिनिधी आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। लैलेश, या सभेबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? निश्चितच अहमदनगरच्या श्रीगोंदा येथे सुजय विखे पाटील यांच्या सांगता सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या सभेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते हे या सभेसाठी उपस्थित असणार होते। मात्र शिरूर येथील नितीन गडकरी यांची सभा संपली आणि ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून श्रीगोंद्याकडे निघालेले असताना तिकडे जोरदार पाऊस सुरू झाला आणि या पावसाची तीव्रता इतकी होती की अक्षरशः आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन ही सभा काही वेळ ऐकली, कारण सभेला जसं पावसाला सुरुवात झाली त्यावेळेस सुजय विखे पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ही सभा काही वेळ नागरिकांनी पावसात ऐकली। मात्र पुढची सभा जी आहे ती रद्द करावी लागलेली आहे, कारण पाऊस वाढत गेला आणि सुजय विखेंना देखील आपलं भाषण संपवावं लागलं। लैलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।